चॅलेंजर जोरदार टाळ्या. 1 2 3 4 5 6 Madhya Challengers defending champions, be ready for this big battle. आई शिवदारी गोविंद पथक कारगिल नगर अर्थातच मनवेलपाडा चॅलेंजर्स टीमचं आगमन झालेलं आहे. सज्ज होत आहेत. आजच्या दिवसातील सर्वात मोठी मॅच. साखळी सामन्यामध्ये दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर. पहिला अटेम्प्ट आपण बघितला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आता त्यांचा प्रतिस्पर्धी संघ नायगाव जुचंद्र रॉयल्स यांच्या समोरचा संघ मनवेलपाडा चॅलेंजर्स. काय चॅलेंज क्रिएट करणार का? दिलेल्या चॅलेंजला स्वीकारत असणारा काय मात करणार या ऐकूयात, या पाहूयात. व्हॉट रेफरी. आणि पहिल्या पर्वाचे विजेते आहेत त्यामुळे अपेक्षा सगळ्यांच्याच वाढलेल्या आहेत. सो आता बघूया. Preparation time start. वसईगाव बेसिन नाईट्स आणि तुळीश टायटन्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे आहे. ओ एकावरती 1 2 3 4 5 आणि 6व्या साठीचा प्रयत्न. किती वेळ? पहिला मॅचचा रिझल्ट काय? 1 2 ओह क्या बात आहे. सलामी दिली आहे. उतरण्यासाठी वेळ घेतलाय. मनवेलपाडा चॅलेंजर्स चॅलेंज क्रिएट केलंय का? दुसऱ्या बाजूला नायगाव जुचंद्र रॉयल्स टाइम कॅल्क्युलेट करत असणार आहेत, बघत असणार आहेत नक्की कशा पद्धतीने थर रचलायत. एक सेकंद हा महत्वाचा आहे. आणि आता आपल्याला खऱ्या अर्थानं कळेल की हा अटेम्प्ट जो आहे यशस्वी सलामी त्यांनी दिलेली आहे, पण यात त्यांना काही पेनल्टी लागली आहे का ते आपल्याला बघावं लागेल. गतवर्षीचे विजेते मनवेलपाडा चॅलेंजर्स आणि खरोखर हा दहीहंडीचा थरार जाणून घेऊयात आपल्या पंचांकडून की नेमकं काय घडलेलं आहे ते पंचांच्या नजरेतून कळेल. इम्पॉर्टंट ही घटी आहे. मनीष, ज्या वेळेला दोघांचा टाइम जर आपण बघाल, आपल्याला टाइमर माहीत नाही पण वेळमध्ये तितका फरक नाही आहे. पॅनल्टी मोठा रोल अदा करणार आहेत. इथे पेनल्टी जर का आली तर मनवेलपाडा
चॅलेंजेससाठी अडचण निर्माण होऊ शकते. या मॅचचा रिझल्ट त्या पॅनल्टीवरती तय होऊ शकतो. सो क्रिटिकल आहे म्हणजे